नमस्कार मंडळी. महाशिवरात्री म्हणजे शिवभक्तांसाठी सर्वात मोठा उत्सव. आपण सगळे शिवाला प्रसन्न करण्यासाठी मंदिरात जातो. पण तुम्हाला माहीत आहे का, महादेवाला प्रिय असणारे बेलपत्र, धतुरा आणि आग म्हणजे रुई अर्पण करण्याची एक विशिष्ट पद्धत आणि शास्त्र आहे. जर ही पाने चुकीच्या पद्धतीने वाहिली तर पूजेचे पूर्ण फळ मिळत नाही असे मानले जाते. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महादेवाला बेलपत्र, धतुरा आणि आग अर्पण करण्याची योग्य नियम आणि शास्त्र. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात प्रथम पाहूया बेलपत्र अर्पण करण्याचे नियम. शिवपूजेत बेलपत्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे, पण ते वाहताना या 3 गोष्टी लक्षात ठेवा. बेलपत्र नेहमी उलटे म्हणजे गुळगुळीत बाजू पिंडीला स्पर्श करेल अशा प्रकारे अर्पण करावे. बेलपत्र कधीही फाटलेले किंवा छिद्र असलेले नसावे. 3ही पाने एकत्र जोडलेली असावीत. बेलपत्राच्या देठाचा जो जाड भाग असतो त्याला वज्र म्हणतात. तो तोडूनच मगच पान अर्पण करावे. त्यानंतर आहे धतुरा अर्पण करण्याची पद्धत. भगवान शिवाला धतुरा अत्यंत प्रिय आहे, कारण तो वैराग्याचे प्रतीक मानला जातो. धतुरा अर्पण करताना त्याचे फळ किंवा फूल अर्पण करावे. लक्षात ठेवा, धतुरा विषारी असतो, त्यामुळे पूजा झाल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत. धतुरा अर्पण करताना महामृत्युंजय मंत्राचा उच्चार करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यानंतर आहे आग किंवा रुईचे फूल. आग किंवा रुईचे फूल महादेवाला अर्पण केल्याने सर्व संकटे दूर होतात असे म्हटले जाते. शक्यतो पांढऱ्या रुईची फुले शिवाला अर्पण करावीत. रुईचे फूल अर्पण करताना त्याचा देठ पिंडीच्या दिशेला असावा. मंडळी, महाशिवरात्रीच्या दिवशी विशिष्ट समस्यांवर मात करण्यासाठी किंवा मनोकामना पूर्तीसाठी शास्त्रात काही प्रभावी तोडगे सांगितलेले आहेत. भक्तीबरोबरच जर आपण काही छोटे उपाय केले तर त्याचे फळ अधिक लवकर मिळते. जर कोणाला आर्थिक समस्या असतील तर महाशिवरात्रीला बेलपत्रावर चंदनाने ओम किंवा राम नाव लिहून ते शिवलिंगावर अर्पण करावे. यामुळे भगवान शिव आणि माता लक्ष्मी यांची कृपा प्राप्त होते असे मानले जाते. ज्या व्यक्तींना खूप मानसिक त्रास किंवा भीती वाटते त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी धतुरा अर्पण करताना शिव अष्टकाचे पठण करावे. धतुरा हा मानवातील विष म्हणजेच वाईट विचार शोषून घेण्याचे प्रतीक आहे. त्याचबरोबर मंडळी, रुईच्या फुलांची माळ महादेवाला अर्पण केल्याने जुने आजारांपासून सुटका मिळते आणि अडकलेली कामे मार्गी लागतात. त्याचबरोबर नोकरी किंवा व्यवसायात यश मिळवण्यासाठी एक विशेष उपाय सांगितला जातो. शमीची पाने बेलपत्रासोबतच शमीची पाने अर्पण केल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळते आणि करिअरमधील अडथळे दूर होतात. तर मंडळी, या महाशिवरात्रीला या शास्त्रोक्त पद्धतीने पूजा करून महादेवाचा आशीर्वाद नक्की मिळवा. भक्ती महत्त्वाची आहेच, पण नियमांचे पालन केल्याने मनाला अधिक शांती मिळते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. अशाच आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा.